23 ते 27 जानेवारी यावर्षी 11वं वर्ष बहिणाबाई महोत्सवाचं साजरा होणार आहे सागर पार्क जळगाव येथे। या महोत्सवामध्ये यावर्षी 280 स्टॉल्स, महिला बचत गटांचे, त्यामध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल, लघु उद्योजकांचे स्टॉल आणि यावर्षी नवीन ॲडिशन म्हणून क्रेडाई, जी नॅशनल संघटना आहे बांधकाम व्यावसायिकांची, आणि जळगाव क्रेडाई यामध्ये समाविष्ट असणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे बांधकाम क्षेत्रातील मान्यवरांचे आणि त्यांच्या स्कीम्स, फ्लॅट्स असतील, बंगलोज असतील, हे तिथे एकाच छताखाली सगळ्या स्कीम आपल्याला बघायला मिळतील। त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रम, त्यासोबत खाद्य महोत्सव आणि वेगवेगळ्या लघु उद्योजकांचे स्टार्टअप याचे स्टॉलसुद्धा आपल्याला तिथे बघता येतील। यावर्षी पंचपरिवर्तन ही बहिणाबाई महोत्सवाची थीम आहे। त्यामध्ये स्वदेशी, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन अशा वेगवेगळ्या प्रकारचे आयाम आणि पर्यावरण या गोष्टींवरती बहिणाबाई महोत्सवामध्ये इथे जनजागृतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे तयार केले जाणार आहेत। तर सगळ्या जळगावकर नागरिकांना माझं आग्रहाचं नम्र निवेदन आहे आपल्या माध्यमातून की 23 ते 27 जानेवारीमध्ये 11व्या पर्वाला ज्याप्रमाणे 10 वर्षाप्रमाणे जळगावकर आणि खानदेशातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती सहभाग नोंदवला आहे, तर यावर्षीसुद्धा 5 दिवस सगळ्या जळगावकर नागरिकांना तिथे उपस्थित राहायचं आहे आणि महिला बचत गट, लघु उद्योजक, क्रेडाई या उद्योगांना आपण चालना द्यायची असं मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जो बहिणाबाई महोत्सव आपला सुरू आहे त्यातलं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडा असेल, शाहिरी असेल, गोंधळ असेल, तमाशा असेल, अगदी खानदेशातल्या वहीगायनापासून आपले वीर नृत्य असतील, भवानी नृत्य असतील, अशा सर्व लोककलांचा जागर करणारा महोत्सव म्हणजे बहिणाबाई महोत्सव। आता हे 11वं पर्व आहे आणि दिवसेंदिवस जळगावकरांच्या सुद्धा अपेक्षा निश्चितपणे वाढलेल्या आहे आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा निश्चितपणे बहिणाबाई महोत्सव प्रयत्न करते। यावर्षी देखील आपल्या खानदेशातील पारंपरिक लोककलांसोबतच महाराष्ट्रातल्या विविध लोककलांचा जागर या मंचावर होणार आहे। त्यात प्रामुख्यानं अगदी लावणी असेल, शाहिरी असेल, पोवाडा असेल, खानदेशाचं वहीगायन असेल, 3 वर्षाच्या बालकांपासून अगदी 70 वर्षाच्या वयस्कर व्यक्तींपर्यंतचे सर्व लोकांना या ठिकाणी या मंचावर कला सादर करण्यासाठी खुला मंच आपण बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे। तर या सांस्कृतिक मेजवानीसोबतच आपल्या खानदेशी मेजवानीचा देखील म्हणजेच आपली शेवभाजी असेल, भरीत भाकरी असेल, या सगळ्या खाद्य महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सर्व जळगावकरांनी या 11व्या पर्वाला आवर्जून भेट द्यावी।